तर बॅलन्स साधला की ताण कमी होतो. हा मुळात बॅलन्स साधायचा कसा? बॅलन्स कुठल्याही गोष्टीमध्ये खरं सांगायचं तर बॅलन्स साधणं खूप कठीण आहे. टोकाला जाणं खूप सोपं आहे. बरोबर. तर बॅलन्स साधायचा कसा? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दृष्टीने तुमच्या करिअरचा सक्सेस काय आहे हे तुम्ही स्वतः आधी ठरवून घ्या. वा. नाहीतर ते न संपणारी गोष्ट आहे. तुम्ही शिडी चढलात, एका पायरीवर चढलात, दुसरी पायरी तुम्हाला खुणावते, तिसरी पायरी खुणावते. तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे हे ठरवून घ्या. कारण ह्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यायला लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. दुसरं म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये किती वेळ तुम्ही स्वतःसाठी ठेवणार आहे हे एक नक्की ठरवून घ्या. स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, छंदासाठी हे ठरवून घ्या. मग त्या मनाने हे ठरवून घेऊन त्याच्या जीवावर तुम्ही तुमच्या करिअरचं प्लॅनिंग करा. पण मग डेली याच्यामध्ये काही गोष्टी आहेत का की ज्या केल्यामुळे तो वर्क लाईफ बॅलन्स खूप छान मेंटेन होणार आहे आणि ताण कमी येईल? खूपदा असं होतं की दोन्ही आपण ठरवलं खूप असलं तरी कामाचा ताण वाढलाय आणि बर्नआउट झालं, तर अशा कधी कधी अधूनमधून एखादी सुट्टी घेणं, कुठेतरी आउटिंगला जाणं किंवा अगदी काही नाही तर घरात आरामात लोळत पडणं अशा सुद्धा गोष्टी आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात आपला बॅलन्स ठेवण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे आपल्या हॉबीजचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.